नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 107 दिवस पूर्ण झाले. तरी देखील इतक्या दिवसांमध्ये या संतोष देशमुख यांची जी निर्घृण आणि क्रूर हत्या झाली आहे त्याची चर्चा कुठे ना कुठेतरी सुरूच असते. काही दिवसांपूर्वीच म्हणजे आपल्याला आठवत असेल 3 मार्चला संतोष देशमुख यांची हत्या कशा पद्धतीने करण्यात आली, कशा क्रूरतेने करण्यात आली, कशी निर्घृण करण्यात आली याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. संपूर्ण महाराष्ट्र ते पाहून ढसाढसा रडला, हळहळला. धनंजय देशमुख यांच्या परिवाराला तर ते फोटो बघण्याची हिम्मतच झाली नाही. कालच धनंजय देशमुखांनी सांगितलं की त्यातला एकही फोटो माझी बघण्याची ताकद आज देखील माझ्यात नाही. हे एवढं सगळं चालू असतानाच या सगळ्या आरोपींविरुद्ध चार्जशीट कोर्टात दाखल झालं. त्याआधी पोलीस कोठडीत हे जे सगळे आरोपी आहेत या आरोपींचे कबुली जबाब घेण्यात आले आणि आता हळूहळू प्रत्येकानं काय कबुली दिली आहे याची माहिती जसजशी पुढे येत गेली तसतसं खरं तर यांच्या कबुली जबाबानुसार त्यांनी प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना कसं मारलं, कसं हालहाल करून त्यांचा जीव घेतला हे जे त्यांनी सांगितलंय ती माहिती ऐकताना मात्र तुमच्या आमच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यातला सगळ्यात महत्वाचा जबाब आहे तो म्हणजे सुदर्शन घुले याचा. या सुदर्शन घुलेनं जो काही जबाब दिलाय तो जबाब ऐकताना खरं तर आपण या पृथ्वी तलावर माणसांमध्येच राहतो ना हा प्रश्न पडतो का नरकात कुठेतरी राक्षसांसोबत राहतोय अशी अवस्था आपल्या मनाला भेडसावत राहते. आणि याच विषयावर मी लाईव्ह करणार आहे, कारण यांनी संतोष देशमुखांना केवळ फक्त मारायचं म्हणून मारलं नाही तर त्यांचं हाल हाल करून कसं मारता येईल याचा प्रयत्न केला. मग कोणी पळत येऊन त्यांच्या छाताडावर उडी मारतंय, तेवढ्यात त्यांना रक्ताची उलटी होतीये, ती झाली नाही तर तात्काळ कुणीतरी तोंडावर लघवी करतंय, ते झालं नाही तर लगेच कुणीतरी रॉड, गॅस पाईप, कटर, क्लच वायर, कत्ती, फायटर या सगळ्या हत्यारांनी त्यांना जीव जीव जाईपर्यंत मारतंय. हे सगळं काही जेव्हा त्या सुदर्शन घुलेनं आपल्या जबाबात सांगितलं ना ते ऐकताना खरं तर जे तुम्ही आम्ही तो जो जबाब आहे ती माहिती दिलेली आहे ती ऐकताना अंग थरथरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच गोष्टीवर खरं तर मी आता लाईव्ह करतोय, कारण या सगळ्यांनी मिळून या सगळ्या राक्षसांनी मिळून संतोष देशमुखांना तब्बल 127 मिनिटं मारलंय. म्हणजे 2 तास 7 मिनिटं मारलंय. म्हणून माझा लाईव्ह आहे. छातीवर उडी, रक्ताची उलटी, तरी राक्षस मारतच राहिले, नुसतं मारत नाही राहिले, 2 तास 7 मिनिटं मारलं. हो, एवढं भयानक कृत्य या सगळ्या नराधमांनी केलं. या राक्षसांची नावं तर तुम्हा आम्हाला आता पाठ झाली आहेत. त्या वाल्या कराड आणि विष्णू चाटेनं ज्या टोळीला, ज्या या सगळ्या चेल्या चपाट्यांना संतोष देशमुख यांना खतम करायला पाठवलं होतं, त्यांचा म्होरक्या गँग लीडर हा सुदर्शन घुले, त्याच्या जोडीला तो प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार या सगळ्यांनी मिळून खरं तर या सगळ्या राक्षसांनी मिळून संतोष देशमुख या देव माणसाचा जीव घेतला. आता काय केलं त्यांनी, काय कशा पद्धतीनं संतोष देशमुख यांना मारलं ते ऐकायला खरं तर काळीज असायला हवं आणि धडधाकट असायला हवं. कारण या माणसांनी संतोष, माणसं कुठली माफ करा, परत माझ्या मुखातून शब्द गेला, हे राक्षस आहेत. मी कालच म्हणालो, अहो हे देव तर नाहीच, होऊच शकत नाहीत, हे मानव म्हणण्याच्या लायकीचे नाहीत, हे फक्त राक्षस आहेत. आणि राक्षस कुळातलेच हे चुकून मानवाच्या जन्माला आले. आणि आता यांनी केवळ मारलं नाही तर मारताना 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढलेत, जे तुम्ही आम्ही 3 मार्चला अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झालेले फोटो बघितले. व्हिडिओ बघायची तर आपली हिंमतच नाही. खरं तर ते चार्जशीट मध्ये जे काही SIT आणि CID जे तपासात दिले ते कोर्टात, ते त्यांचं त्यांनीच बघावं. महाराष्ट्रातल्या बघण्याची हिंमत होणार नाही, आपल्या महाराष्ट्र जनतेची बघण्याची हिंमत होणार नाही. आणि एवढा हाल हाल करून मारतात का? आणि मारताना सुद्धा व्हिडिओ काढतायत.
म्हणजे यांना दाखवून द्यायचं होतं की आमची दहशत किती आहे. कारण की त्या चाट्यानी असं म्हटलं होतं, त्या विष्णू चाट्यानी, असं मारा की दहशत आपली कायम राहिली पाहिजे. आणि यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या सगळ्यांनी आपल्या आरोपांची कबुली तर दिलीच, पण ती कबुली देताना जो काही जबाब दिलाय ना, तो जबाब ऐकताना अक्षरशः नको नको व्हायला होतं. 15 व्हिडिओ म्हणजे एक चेष्टा आहे, टाइमपास चालवला होता काय? आता काय झालं, सुदर्शन घुलेचा पहिला जबाब ऐकवतो. ऐकताना खरं तर तुम्हाला मी खरंच सांगतो की काळीच धरून बसा. ज्या जागी आहात ना, त्या जागी स्तब्ध व्हाल अशी परिस्थिती आहे. इतका भयानक मारतात का? बघा त्या सुदर्शन घुलेच्या अंगात जो काय राक्षस शिरला आणि त्यांनी काय केलं ते ऐकवतो. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येची कबुली देताना आरोपी सुदर्शन घुलेनं पोलिसांना जो जबाब दिला तो काळजाचा थरकाप उडवणार आहे. काय म्हटलंय घुलेनं जबाबात? वाल्मिक कराड आमच्या समाजाचे नेते, तर विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष आहे. या दोन नालायक लोकांची ओळख करून दिली यांनी पहिल्यांदा. हे किती नीच आहेत यांची ओळख करून दिली. अरे कसला नेता, असला नेता असतो का समाजाचा? अरे समाजातल्या लोकांना जरी विचारलं ना की संतोष देशमुख यांना तुमच्या समाजातल्या लोकांनी मारले, तर ते पहिले म्हणतील हे आमच्या समाजाचे नाहीत, हे नालायक आहेत, यांना पहिले मारा. कारण की हे गुन्हेगार आहेत, हे कुठल्या समाजाचे असू शकत नाहीत. गुन्हेगारांना जात नसते, गुन्हेगाराला धर्म नसतो, गुन्हेगाराला केवळ आणि केवळ शिक्षा असते. आणि ह्याच पायी या सगळ्या नराधमांना यांच्या समाज सुद्धा यांना जवळ करणार नाही. मी तर म्हणतो प्रत्येक जाती धर्मातली व्यक्ती या सगळ्या नराधमांना फासावर लटकवा असंच म्हणेल. यापेक्षा वेगळं वाक्य म्हणूच शकत नाही. म्हणे वाल्मिक कराड आमच्या समाजाचा नेता. पुढं काय म्हटलंय तो? विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष. अरे कसला चाटे हा? अरे एका पक्षाचा तालुकाध्यक्ष जेव्हा तो होतो ना, तेव्हा त्या पक्षाची घटना काय सांगते, पक्षाची बांधिलकी काय सांगते, समाजाला धरून समाजासाठी स्वतःला वाहणं, समाजाचं काम करण्यासाठी पुढे येणं, ही बांधिलकी असते पक्षाची. कधी घटना वाचली काय विष्णू चाटेनं? पक्षाची घटना काय असते माहिती का याला? अरे ह्याला फक्त खुनाच्या घटना माहिती आहेत, याला फक्त खंडणी कशी घ्यायची आहे माहिती आहे, याला फक्त दुसऱ्याला कसं लुबाडायचं आहे माहिती आहे. हाच तो चाटे. त्या वाल्मिक कराडच्या शेजारी बसून हसत होता कुठाय रे ते म्हटल्यानंतर पंकजाताईंनी. हे सारख्याला बारकेत, एकत्र जोडी ढवळ्या पावळ्याची, ही कायम जिथं जाईल तिथं घाण करून ठेवली यांनी. तो एक झाला तालुकाध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा, तो वाल्या, आणि हा पक्षाचा तालुकाध्यक्ष. मग काय दोघांनी मिळून सुरूच, याला लूट त्याला लूट, ह्याला लुबाड ह्याचं उघड कर, त्याला ओपन कर. याच्या पलीकडे यांनी काय केलंय? आयुष्यात दुसरं यांची करायची लायकीच नाही हो. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये या दोन ओळी झाल्यानंतर जे काही सुदर्शन घुले म्हणालाय ना, ते ऐकताना मग कळतं की या नराधापांच्या अंगाचा कसा राक्षस शिरला होता. पुढं मीही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता. अरे कसला कार्यकर्ता तू? कार्यकर्ता काय असतो या शब्दाचा तरी अर्थ माहिती का? मुकादम कुठला तू? दुसऱ्यांच्या गावात जाऊन दरोडा मारण्याची तुझी लायकी? काय केलंस तू? सगळ्या टाळक्यांना एकत्र करून 3333 कसला ग्रुप माझा? काय म्हटला तो काल प्रतीक घुले तुझा? विरोधकांचा बाप. हा बाप तो बापच असतो. फेसबुकवर टाकले पोस्ट, संतोष देशमुखांना मारल्यानंतर 8:51 प्रतीक घुलेंनी टाकलेली पोस्ट आहे. अरे कुणाच्या नादी लागलात तुम्ही? सेवाभावी वृत्तीच्या माणसाला संपवलात तुम्ही. बघा काय म्हणाला तो पुढं, वाल्मिक कराडनं सरपंचाला धडा शिकवायला सांगितल्यानंच अपहरण करून हत्या केली. म्हणजे मूळ ह्यांचं कोण आहे? हा वाल्या. कारण की इतके दिवस खंडणी मागून खंडणी मिळाली नाही आणि त्याच संतोष देशमुखांचा अडथळा आला. आता ह्याला संपवा. काय वाक्य होती? आड आला तर आडवा करा आणि त्याला कायमचा धडा शिकवा. त्यामुळे वाल्याच्या सांगण्यावरनं मी हे केलं. का लहान होतास का तू? बारका होतास? आणि 7-7, 8-8 गुन्हे तुझ्यावर दाखल आहेत.
तुला अक्कल नव्हती एवढी की आपण एखाद्या माणसाला मारायला जातोय कुणाच्या तरी सांगण्यावरनं? अहो तुमची प्रवृत्तीच ती आहे हो, राक्षसीच प्रवृत्ती तुमची. आयुष्यभर केलंय काय तुम्ही? वय किती आहे तुमचं? 22, 23, 24, 25, 26, 27 याच्या वेळ काय नाही तुम्ही? ज्या वयात तुम्ही कुठेतरी शिकून सवरून काहीतरी चांगलं मोठं व्हायला पाहिजे, त्याच वयात तुम्ही याची सालटी सोड, त्याला संपव, त्याला गाड, याला फेक, याच्या पलीकडे तुमची पात्रताच नाही. आणि काय केलं तुम्ही त्यानंतर? संतोष देशमुख यांचं अपहरण करून आम्ही त्यांना 2 तास मारहाण केली. काय मोठ्या तोंडानं कबुली जबाब दिलाय. 2 तास 7 मिनिटं मारत होते. अहो नुसतं मारत नव्हते हो, मारताना एखाद्या माणसा अहो साधी मुंगी जरी टोचली ना आपल्याला, चावली किंवा टाचणी टोचली तर काय होतं हो तिथं? कशा वेदना आणि संवेदना होतात? इथं 6-6 जण मिळून एकाला मारतायत. 6 जण मिळून एकाला मारणं, काय परिस्थिती असेल हो अशा वेळी? कुणाचा ठोका चुकवायचा? अहो याचा ठोका चुकवला तर त्याचा ठोका पडतोय आणि त्याचा ठोका चुकवायचा तर इकडे काळजाचा ठोका चुकतोय. अशी परिस्थिती झाली संतोष देशमुखांची. सगळ्या लांडग्यांच्या कळपात वाघ सापडला हो फक्त. एवढे सगळे लांडगे लचके तोडताना काय करणार? इतकी वाईट अवस्था झाली संतोष देशमुखांची. काय झालं बघा, काय पुढे म्हणलाय तो? संतोष देशमुख यांचं अपहरण करून आम्ही त्यांना 2 तास मारहाण केली. हत्यारं कशी तयार केली, ते अपहरणापासून हत्या कशी केली याबाबतचं सगळं पोपटासारखं हा सुदर्शन घुले बोलला. आधी काय म्हणत होता? माझा हत्येत काही संबंध नाही, मी काही हे केलेलंच नाही, माझा कसल्या कटात सहभाग नाही. मग त्याला दाखवला तो व्हिडिओ 6 डिसेंबरला, जेव्हा 29 नोव्हेंबरला जेव्हा सुदर्शन घुले त्या आवाजा कंपनीवर गेला होता खंडणी मागायला आणि धमकी द्यायला. त्यावेळी शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे या 2 अधिकाऱ्यांनी हळूच त्याचा व्हिडिओ केला. जेव्हा हा नाही म्हणत होता, नाही नाही मी नाही केलंय, मी काही नाही केलंय, मी धुतल्या जाण्यासारखा आहे, जे पोलिसांनी ठोके टाकले आणि तो व्हिडिओ दाखवता क्षणी सुदर्शन घुले पोपटागत बोलायला लागला. आता काय बोललाय बघा पुढे. हत्यारं कशी केली, ते अपहरणापासून हत्या कशी केली याबाबत सगळं सांगितलं. सरपंच संतोष देशमुखाला खाली उतरवून उघड करून बघा, म्हणजे अपहरण झालं उमरी फाटा टोल नाका डोणगावच्या इथं, गाडीत घातलं. गाडीत घातलं म्हणजे साधं सुद्धा नाही, आधी फसले प्लॅन यांचा. संतोष देशमुखांच्या मागे एक गाडी, ही बरोबर त्या लेनवर आली, टोल नाक्याच्या एका लेनवर आली, त्यांच्या मागे एक गाडी आणि पुढं यांनी ब्लॅक स्कॉर्पिओ लावली होती. कुणी? या सुदर्शन घुलेनी आडवी, पण त्यांनी लावली दुसऱ्या लेनमध्ये. संतोष देशमुख आले पहिल्या लेनमध्ये. मग या घुलेनं ती गाडी पहिल्या लेनमध्ये घुसून संतोष देशमुखांच्या गाडी समोर आपल्या गाडीचं तोंड ठेवलं. आता संतोष देशमुखांना लेन मधनं बाहेर जायला चान्सच नाहीये, कारण की मागेही गाडी आहे, पुढेही गाडी आहे. तेवढ्यात त्या गाडीतनं हे सांगळे फिंगळे आहेत ना नालायक, हे उतरले सगळे, ज्याचे फॉरेन्सिक तपासणीमध्ये गाडीच्या डाव्या बाजूच्या दरवाजाच्या काचेवर ठसे सापडले. फिंगरप्रिंट्स ऑफ सुधीर सांगले याचे फिंगरप्रिंट सापडले. हे उतरले. आता तिथं त्यांना कुठं माहिती कोण बसलंय? गाडीतून खाली उतरले, त्यांना वाटलं ड्रायव्हर सीटवर संतोष देशमुख आहेत. हे दगड टाकला, बघताय तर शिवराज देशमुख, पण त्यांना माहितच नाही संतोष देशमुख कोण आहे म्हणून. मग एकानं डोकं चालवलं, हे नाही, तेवढ्यात मागं बसलेले संतोष देशमुख दिसले. मग त्या साईडनं बाजूला आले, दरवाजा उघडला, गाडीतनं बाहेर काढलं, मारत मारत गाडीत घातलं त्या ब्लॅक स्कॉर्पिओ मध्ये. त्या घुल्याच्या काळ्या कृत्य करणारा काळ्याची काळी गाडी, बाकी काय काळी कृत्य सगळी, गाडी पण काळी. घातलं त्या गाडीत, तिथं मारलं पहिले गाडीत. या गाडीत 19 पुरावे सापडलेत, रक्ताचे डाग, माती, दगड, शर्ट, काय 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 सापडलंय. आता गाडी लेन मध्ये आहे, संतोष देशमुखांच्या तोंडासमोर गाडी आहे, करायचं काय? संतोष देशमुख गाडीतनं बाहेर काढलंय, शिवराज देशमुख लगेच तिथून सटकून केजला गेले. त्यांना माहिती आहे 6 जणांसमोर आपला निभाव नाही लागणार, पण पोलिसांना सांगून आपल्या भावाला वाचवता तरी येईल. मग त्यांनी गाडी रिव्हर्स काढली लेन मधून, मग दुसऱ्या लेन मध्ये आणली आणि मग सरळ केजच्या दिशेनं ती गाडी संतोष देशमुखांना घेऊन निघून गेली. म्हणजे हा सगळा प्रकार जो काही घडला तो त्या उमरी फाटा टोल नाक्यावर झाला. नंतर टाकळीला नेण्यात आलं, तिथं शिवारात
टाकळी चिंचोळी गायरानात जिथं या घुल्याची शेती आहे, काय उगवते शेतीत खाऊन काय माहिती, आणि त्या ठिकाणी त्या शिवारात त्यांना नेलं आणि आता काय केलंय बघा. आता गाडीतनं त्यांना उतरवून उघडं केलं, पहिले उघडं केलं, नंतर लाकडी काठी, पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप, क्लच वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी 2 तास मारहाण केली. चेष्टा नाही हो. अंगावर एखादा अहो एक काटा टोचला तर आई ग असं बोलतो आपण, तात्काळ खाली बसतो त्या टाचेचा काटा काढायला, काढताना सुद्धा नको वाटतं. नंतर तो काटा काढल्यावर काय नाही मिळालं तर किमान तोंडातली थुंकी घेऊन तरी तिथं लावतो आपण, का तर त्रास होतोय. इथं काय काय बघा अंगावर पडतंय. लाकडी काठी, त्याच्यासोबत काय आहे, क्लच वायर, त्याच्यासोबत काय आहे, गॅसचा पाईप आणि पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप. म्हणजे हत्यार किती, 5 हत्यार एकाच वेळी. फायटर वेगळं, कत्ती वेगळी, रॉड वेगळाच. ही 5 हत्यार एकाच वेळी 6 जण ठोके टाकतात. काय अवस्था झाली असेल संतोष देशमुखांची. पाठीवर मारलं तर पाठीवर कळ आली की लगेच छातीवर, की लगेच हातावर, की लगेच मांडीवर, की लगेच डोक्यात, लगेच तोंडावर. एवढ्या भयानक रीतीनं या सगळ्यांनी त्यांना 2 तास 7 मिनिटं मारलंय. सगळे व्हिडिओज रेकॉर्ड आहेत. आहे मी या लाईव्हच्या शेवटी तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये काय काय घडलं हे सगळं सांगणार आहे. शेवटपर्यंत पाहत राहा लाईव्ह, शेवटपर्यंत. तुम्हाला प्रत्येक इत्तमभूत गोष्ट या सगळ्या यांची ही काळी कृत्य आहेत ना, ही तुम्हाला ऐकवतो मी. या राक्षसांना या पृथ्वी तलावर जगण्याचा अधिकार नाही. चुकून आले, चुकून आले हे सगळे. पुढे काय केलं यांनी, जयराम चाटेच्या मोबाईल वरून विष्णू चाटेशी माझे 2-3 वेळा बोलणे झाले. बघा, हे फार महत्वाचं आहे. विष्णू चाटे म्हणजे सुदर्शन घुलेनं जयराम चाटेच्या मोबाईलवरनं कुणाच्या संपर्कात राहिला, विष्णू चाटेच्या. 1-2दा नाही, 3दा. हा तो नालायक विष्णू चाटे जेव्हा अपहरण करून संतोष देशमुख यांना या 6 जणांनी गाडीत घालून नेलं आणि मारायला तिकडे सुरुवात केली, त्यावेळी या इकडं केज पोलीस स्टेशनला संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख, आतेभाऊ शिवराज देशमुख जे संतोष देशमुखांच्या सोबत होते, आणि अख्खं मस्साजोग मधले तरुण पोरं, ग्रामस्थ, असा 150-200 पोरं, ही सगळी सगळे गावकरी त्या केज पोलीस स्टेशनला हजर झाले. तेव्हा धनंजय देशमुख कुणाच्या कंटिन्यू संपर्कात होते हो, या विष्णू चाटेच्या. किती फोन केले माहिती आहेत ना, 35 कॉल झाले एकमेकांना, 35 कॉल. तेव्हा हा विष्णू चाटे कुणाच्या संपर्कात होता, या सुदर्शन घुलेच्या. जयराम चाटेचा मोबाईल, आणि बोलतोय कोण, सुदर्शन घुले. 1-2दा नाही, 3दा. आता इथं नेलंय, आता तसं मारतोय, आता असं मारतोय. म्हणजे एकतर यांना लाईव्ह पण दाखवलं असणार आहे या चाट्याला, आणि नुसतं लाईव्ह दाखवलं नसल, ते सगळं जे काही घडतंय त्याचं वर्णन पण ऐकवलं असेल. आणि मग त्या चाट्याने त्या कराडला, त्या वाल्याला, हे बघा हे असं चाललंय म्हणून. हे सगळे एकमेकांच्या संपर्कात होते, कारण की त्यावेळी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला फोन झाले असं चार्जशीट मध्ये नोंद आहे. आता हे एवढं सगळं चालू असताना जयराम चाटेच्या मोबाईलवरून हा सुदर्शन घुले संपर्कात आहे विष्णू चाटेच्या, आणि धनंजय देशमुख त्या विष्णू चाटेला फोन करतायत, बाबा माझ्या भावाला सोड, माझ्या भावाला सोड. तर हा विष्णू चाटे काय म्हणतोय, एक 10 मिनिटात माणूस घरी येईल, एक 10 मिनिटात तुमचा माणूस सोडतो, एक 10 मिनिटात. अहो धनंजय देशमुखांना परफेक्ट माहित होतं ही सगळी टोळकी, ही सगळी टवाळ जी आहेत ना, या विष्णू चाटीची आहेत. कारण 6 डिसेंबरला जेव्हा या सगळ्या टोळक्याला जेलमध्ये टाकायच्या ऐवजी बाहेर मोकाट सोडलं ना, तो सोडवणारा हाच होता विष्णू चाटे. हे धनंजय देशमुखांना 100% माहित होतं. आणि त्यामुळंच या विष्णू चाटेनं प्रत्येक वेळी फक्त एवढंच सांगितलं, काय, की काय नाही, काळजी करू नका, 10 मिनिटात, फक्त 10 मिनिटात सोडतो आम्ही, 10 मिनिटात तो तुमच्यापर्यंत येईल. अरे कसलं काय, या 10 मिनिटाचं सोडा, इतका वेळ झाला. 2 तास 7 मिनिटं म्हणजे काय, 3-3:30ला अपहरण केलं होतं. त्याच्यानंतर पुढे काय झालं, 3-3:30 मिनिटं अपहरण चालू असताना
या सगळ्या दरम्यान त्यांचा कॉन्टॅक्ट कुणाशी होता हे आपण पाहिलेलं आहे. हा सगळा कॉन्टॅक्ट होता तो केवळ केवळ आणि केवळ या विष्णू चाटेशी आणि वाल्मिक कराडशी. आणि हे सगळं कॉन्टॅक्ट सुरू असतात. धनंजय देशमुख 1-2 नाही 35 वेळा विचारत होते माझा भाऊ कुठे आहे त्याला घरी सोडा म्हणून, आणि तो चाटे सांगतोय 10 मिनिटात येईल, 10 मिनिटात येईल. त्याच वेळी त्या पोलीस स्टेशनला केजचे पीआय प्रशांत महाजन हे काय सांगत होते धनंजय देशमुखाला, नाही नाही मी पण विष्णू चाटेच्या संपर्कात आहे, काळजी करू नको, येईल, काळजी करू नका, येईल, माझा पण संपर्क आहे. धनंजय देशमुखांनी विश्वास ठेवला या पीआय वर, या प्रशांत महाजनवर, ज्याला आता सक्तीच्या रजेवर पाठवलाय. काय झालं, विश्वासघात झाला. आणि तो पीएसआय निलंबित झालेला राजेश पाटील तो तर गुन्हाचा पुतळा, त्याचा तर काहीच उपयोग नाही. अरे याच राजेश पाटलांनी जेव्हा रूम घेतली ना तेव्हा त्याच्या सगळ्या घरचा पसारा उचलायला हे धनंजय देशमुखांचं कुटुंब गेलं होतं. धनंजय देशमुखांचं कुटुंब गेलं होतं, मदत केली होती त्याला. पण यानं काय केलं त्या मदतीचं, अरे उपराटा फिरला, मित्राच्या भावाचा घात झाला, विश्वासघात केला. पुढे त्यांनी काय उद्योग केला ना ऐकू तुम्ही. आता हे जर तिथं दोघं असतील तो महाजन आणि पाटील तर काय धनंजय देशमुखांना मदत होणार आहे हो. त्यावेळी सगळे ग्रामस्थ म्हणत होते आम्हाला सांगा फक्त कुठं अपहरण झालंय, लोकेशन सांगा फक्त, आम्ही आत्ता जातो आणि शोधतो त्यांना. अहो तेव्हा लोकेशनची दिशा सुद्धा पोलिसांनी चुकीची सांगितली. म्हणजे संतोष देशमुखांना नेलंय कुठं, टाकळी शिवारातल्या गायरानात, आणि ह्यांना दिशा सांगितली भलतीच. कसा मिळणार संतोष देशमुख. या सगळ्या प्रकारात जर आता आपण पाहिलं ना तर इतका भयानक प्रकार या सगळ्यांनी मिळून केला की संतोष देशमुखांना गॅस पाईप, क्लच वायर, लाकडी काठी, पांढऱ्या प्लास्टिकचा पाईप या हत्यारांनी 2 तास 7 मिनिटं मारत राहिले. नंतर काय केलं, जयराम चाटेच्या मोबाईलवरनं विष्णू चाटेशी तो बोलत होता. विष्णूनं मला सांगितलं, बघा विष्णूनं, काय विष्णूचा सुदर्शन ना हे. अरे काय तुमची नावं कृत्य राक्षसांची आणि नावं देवांची. वाल्मिक, विष्णू, सुदर्शन, प्रतीक, जयराम, सुधीर, कृष्णा, महेश. अरे नावाप्रमाणे तरी वागलात का तुम्ही. ही तुमची नावं जी धुळीत मिळवलीत तुम्ही, आणि तुमच्या या गुणांपायी एक देवमाणूस गेला कायमचा, जो परत नाही येऊ शकत. तुम्हाला होईल उद्या शिक्षा, तुम्ही फाशीवर जाणार हो 100%. अरे पण तुम्ही फाशीवर जाऊन माणूस येत नाही ना परत, ज्याला संपवलात तुम्ही, त्याचं काय करायचं. गेला ना तो, हक्कनाक मेला, हक्कनाक गेला. तुमच्या या असल्या गुणांमुळं आयुष्यभर आता फक्त फोटो व्हिडिओज फक्त बघू शकतो आम्ही संतोष देशमुखांचे, त्यांना नाही बघू शकत. पण तुमच्या गुणांमुळं आज एका माणसाला असा हाल हाल करून मरावं लागलं. काय केलं तुम्ही पुढं, विष्णूनं मला सांगितलं की त्याला असं मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे, आपली दहशत कायम राहिली पाहिजे. कसली दहशत रे, तुमची दहशत कसली. अरे तुमच्याकडे आहेच काय तर दहशत कायम ठेवायला, काय आहे तुमच्याकडे. पण तुम्हाला असं काय दाखवायचं होतं की आम्ही वाल्याची माणसं आहे, आम्ही कुणाला घाबरत नाही, आमच्यावर एवढा पॉलिटिकल वर्द असताय, आम्ही अशा आहोत, आम्ही तशा आहोत, कोण हा मध्ये येणार, कोण आपल्या खंडणीला अडथळा येणार. आता एवढं सगळं पंपिंग त्या विष्णू चाटेनी केलं होतं, आपल्याला आठवतंय तिरंगा हॉटेलवर. स्वतःची पण इज्जत गेली ना, आमची पण इज्जत घालवलीत तुम्ही. त्यावेळी हा म्हटला होता कृष्णा सुदर्शन घुले की मी कंपनी अशी काय बंद करून दाखवतो आणि बंदोबस्त करून दाखवतो. त्यामुळे काय झालं पुढं, नंतर आज सुदर्शन घुले जेव्हा हे सांगत होता की विष्णूनं आम्हाला सांगितलं की त्याला असं मारा, याचा अर्थ चाटेनी त्याला आदेश दिला त्या सुदर्शन घुलेला, कारण त्या वाल्यानं त्या चाट्याला आदेश दिला होता, मारा, असं मारा. कसं की आपली दहशत कायम राहिली पाहिजे. त्यावेळी प्रत्येक घुलेनं काय केलं, पाठीवर झोपलेला सरपंच संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघवी केली. आज तो प्रतीक घुले
नालायक नीच, अर्धमेल्या अवस्थेत असलेली व्यक्ती आहे, जीव जायला निघालेली व्यक्ती आहे. ज्याला तुम्ही गेले इतका तास मारताय, त्या माणसाला पाणी पाणी करत असेल, तो मागितलं पण असेल त्यांनी पाणी तुम्हाला प्यायला. पण या नालायक नीच या प्रतीक घुलेनं संतोष देशमुख जे पाठीवर आडवे झोपले होते त्यांच्या बाजूला उभा राहून, दोन तांगड्या उभं राहून, दोन पाय ठेवून त्यानं उभ्यानं लघवी केली संतोष देशमुख यांच्या तोंडावर. इतका नीच नराधम होता. आणि याच प्रतीक घुलेनं पुढे काय केलं, हाईट आहे, कारण की दहशत कायम ठेवली पाहिजे. या प्रतीक घुलेच्या मनात एवढा राग कुठं होता माहिती तुम्हाला? अहो, हाच तो प्रतीक घुले. मस्साजोगकर जे ग्रामस्थ आहेत ना, जेव्हा त्या 6 डिसेंबरला वॉचमनला मारहाण झाली होती, अशोक सोनावणे, ते काय झालं प्रकार बघण्यासाठी ती गेले आणि तिथं राडा झाला, तिथं मारामारी झाली, हाणामारी झाली. त्या प्रतीक घुलेला चापट बसली. आणि तेव्हा होता याचा बर्थडे, भाऊदा बर्थडे. बर्थडेच्या दिवशी चापट बसली. त्यामुळे ह्याला आला राग, भैयाच्या समोर मला मारलं म्हणजे काय. त्यामुळे सुदर्शन घुलेची पण एक इज्जत ना, माझ्या टोळक्याला, माझ्या टोळीतल्या माणसाला मारलं, त्या पण बर्थडेच्या दिवशी. त्यामुळे तो सुदर्शन घुलेला राग आला होता आधीच, आणि त्या प्रतीक घुलेच्या डोक्यातच होतं, या संतोष देशमुख मुळे मला चापटीत बसली, याच्यामुळं बर्थडेच्या दिवशी मला मारहाण झाली. आणि नुसती झाली तर नाही, त्या मारहाणीचा व्हिडिओ पण यांनी व्हायरल केला. मी अख्खा गाव बघतोय, बर्थडेच्या दिवशी मला मारलाय ते. त्यामुळे त्याच्या डोक्यात आणखी झीट होती, राक्षस संचारला होता या प्रतीक घुलेच्या. त्यामुळे आधी तर तोंडावर रगवी केली, आणि नंतर काय केलं त्यांनी, संतोष देशमुख आपले निश्चित पडले होते, पाठीवर पडले होते, झोपले होते. त्याच वेळी प्रतीक घुलेनं काय केलं, पळत 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 म्हणजे दूर गेला त्यांच्यापासून, आणि पळत पळत आला आणि त्यांच्या छातीवर दोन्ही पायांनी उडी घेतली. दोन्ही पायांनी उडी घेतली, म्हणजे बुटा अंगात. बघा, आपण तो फोटो बघितलाय, बुटा पायात आहेत, पळत पळत आलाय आणि धाप दिशी छातीवर उडी घेतली. त्याच्या पुढच्या क्षणाला काय झालं माहितीये? त्याच्या पुढच्या क्षणाला संतोष देशमुख यांना रक्ताची उलटी झाली. रक्ताची उलटी झाली हो. अहो, अचानक जर तुमच्या अंगावर झपकन काहीतरी पडलं, तुम्ही बेसावध आहात, तुम्हाला माहितही नाही, डोळ्यापुढे अंधार आहे, आणि कुठली तरी व्यक्ती आपल्याकडं आपल्या दिशेनं धावत येते, आणि ती आता आपल्या छातीवर उडी मारणार आहे. अहो, नुसतं इमॅजिन जरी केलं ना, कल्पना जरी केली ना, तरी काळजात धस होतं. इथं प्रत्यक्षात संतोष देशमुख यांच्या छातीवर या प्रतीक घुलेनं उडी मारली. त्याच्या पुढच्या क्षणाला संतोष देशमुख यांना रक्ताची उलटी झाली. अक्षरशः विवळले, ते विवळले अक्षरशः. यानंतर सरपंच निश्चित पडले. अहो, काय होणार आहे जर तुम्ही एखाद्या माणसाला असं इतकं हालहाल करून मारत असाल, बेदम अमानुष मारत असाल, अहो जीवच जाईल ना माणसाचा. मारण्याची पण एक पद्धत, आणि किती तास आणि किती वेळ, मरस्तवर मारताय तुम्ही त्याला. बरं, मारलं, आता बघितलंय गप पडलंय का, गपगार पडलंय का, निश्चित पडलं. मग आम्ही त्याला गाडीत टाकलं. मग जयराम चाटेनं पुन्हा सरपंचाचे काढलेले कपडे घातले, म्हणजे आधी त्यांना उघडं केलं होतंच. कोणी शर्ट काढली, कोणी पॅन्ट काढलं, मग नंतर शर्ट परत घातला, पॅन्ट घातली, फाटलेलं बनियन ते बाजूला केलं. आता दिवस होता, त्यामुळं सरपंचाचा मृतदेह आम्ही गाडीत ठेवला. बघा काय नीच प्रवृत्तीचे माणसं आहेत. सरपंचाचा मृतदेह आम्ही गाडीत ठेवला, आणि काय केलं, बॉडी ठेवली, मृतदेह ठेवलाय बोललाय हा नालायक. म्हणजे मेलाय हे पहिले खात्री केली, आणि दिवस होता त्यामुळे उजेड होता, गाडीत ठेवला आणि अंधार पडण्याची वाट बघितली. बघा किती नालायक आहे ते. म्हणजे माणसाला 2 तास 7 मिनिटं मारून त्याची डेड बॉडी गाडीत ठेवून
हे गप्पा मारत बसलेत अंधार पडेपर्यंत. काय मानसिकता असेल? अरे ज्या माणसाला तुम्ही मारलात त्या माणसाची स्वप्न काय होती? मला माझ्या पोराबाळांसाठी तरी सोडा, मला माझ्या गावकऱ्यांसाठी सोडा. मी कुणाला सांगणार नाही तुम्ही मला कोणी मारलंय ते. मी कुणाची नावं घेणार नाही, फक्त मला जिवंत सोडा. माझे हातपाय तोडा पण मला जिवंत सोडा. संतोष देशमुखांच्या आईंना जेव्हा विचारलं होतं ना, तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं माहितीये? अहो माझ्या पोराचे हातपाय तोडून जरी त्यांना घरी आणलं असतं ना त्याला, तरी आयुष्यभर तसा सांभाळला असता आणि समोर ठेवला असता. पण माझा पोरगा, माझा पोटचा गोळा माझ्या नजरेसमोर असता. माझ्या नजरेसमोर असता. आज त्याचा फोटो बघावा लागला नसता. आज त्याच्या आठवणीत असं रडत बसावं लागलं नसतं. हातपाय तोडले असते ना, तरी समोर बसून त्याला जगवलं असतं. की त्याच्या आईची आर्त हाक आहे. आर्त किंचाळी. वडिलांना तर ऐकायला पण येत नाही हो. किती प्रसार माध्यमांवर पाहिलं आपण त्यांच्या वडिलांना. आजारी असतात बिचारे. त्यांनी तर आयुष्यभर फक्त एकच दुखणं आता सोसलं असेल, की ज्याला लहानाचं मोठं केलं, ज्यानं माझ्या या संपूर्ण गावचा उद्धार करण्यासाठी, आयुष्य वेचण्यासाठी प्रयत्न केले, आज त्याच माणसाला, त्याच पोराला मी गमावून बसलो. अरे एकीकडे तुम्ही त्याला मारून गाडीत बसलाय, बॉडी टाकलीये आणि तुम्ही गप्पा मारताय नेहमीच्या कॅज्युअल. अंधार पडण्याची वाट पाहताय. म्हणजे दिवसा केलं काळं कृत्य आणि आता अंधार पडण्याची वाट बघताय का? आता तुम्हाला माहितीये आता बॉडी कुठेतरी टाकावी लागेल. दिवसा कुठे टाकताना बघितलं कुणी तर? इतके नालायक तुम्ही. आणि ती बॉडी ठेवली आहे गाडीत. काय म्हणत असलो? काय स्वप्न घेऊन ते बसले होते संतोष देशमुख. सगळं संपलं होतं. माझ्या गावाला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला. एक नाही दोन ना, मला आता विभागीय राज्यस्तरीय पुरस्कार मिळवायचा आहे, हे स्वप्न होतं संतोष देशमुखांचं. माझ्या गावातल्या प्रत्येक माणसाचं घर पक्क व्हायला पाहिजे आणि जे शेवटचं घर पक्क ज्या माणसाचं होईल त्या माणसाच्या हस्ते माझ्या पक्क्या घराचं मी पाया खाल्ल्याशिवाय राहणार नाही, हे स्वप्न होतं संतोष देशमुखांचं. माझ्या गावात प्रत्येक घरासमोरच्या नळात पाणी यायला पाहिजे, हे स्वप्न होतं संतोष देशमुखांचं. माझ्या गावातला प्रत्येक जण व्यसनमुक्त असला पाहिजे, हे स्वप्न होतं संतोष देशमुखांचं. माझ्या गावात जी काही सगळी दुःखी कष्टी जनता आहे, ज्यांच्याकडं गरिबी आहे, त्यांना रोजगार नाहीये, त्या सगळ्यांच्या हाताना काम मिळालं पाहिजे, हे स्वप्न होतं संतोष देशमुखांचं. आणि अशी स्वप्न उळाशी बाळगणारा संतोष देशमुख, त्याचं घर परवा मी तुम्हाला टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून दाखवलं होतं. माळवदाचं घर कधी पडल सांगता येत नाही. पडक्या भिंती, कुजलेली लाकडं, पाऊस आला बदा बदा, छत गळल्यावर एका खोलीत सगळ्यांना जमून बसावं लागतं. अशा घराची परिस्थिती, ज्यांनी 15 वर्ष सरपंच पद भोगलंय, आधी उपसरपंच, नंतर पत्नी सरपंच, नंतर स्वतः सरपंच, पण कधी स्वतःचं घर भरलं नाही, स्वतःचं घर पक्क केलं नाही. पहिले माझ्या गावातल्या लोकांचं घर, नंतर माझं पक्क घर. अरे का नाही अशा माणसासाठी प्रत्येक घरात मस्साजोग मध्ये सुतक लागणार? होळी नाही साजरी केली, दिवाळी पण नाही साजरी करणार जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या आरोपींना, यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकलेलं बघणार नाही, तोपर्यंत गावचं सुतक फिटणार नाही. ही मस्साजोगकरांनी आपली शपथ दाखवलेली आहे, शपथ घेऊन दाखवली. कशाला बाता मारतात रे हे सगळे बाकीचे हे पॉलिटिशियन्स? अरे नुसतं भेटून संतोष देशमुखांना काय होणार आहे? संतोष देशमुखांच्या परिवाराला, या सगळ्या नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टात अजून का नाही जात आहे केस? दुसरी सुनावणी पार पडली का नाही? सहआरोपी होत आहेत ते नालायक, ते बाकीचे सगळे, ते बालाजी तांदळे, तो शिवलिंग मोराळे, तो वायबस आहे त्याची बायको, अरे कुठे ठेवली ही सगळी? अरे घ्या ना, सहआरोपी करून टाका ना त्यांना. तो PSI राजेश पाटील, तो प्रशांत महाजन, अरे इकडे जीव गेला त्या माणसाचा, त्याच्या घरात सुतक लागलं
आणि तुम्ही काय करताय? होळीचे रंग खेळताय. आणि त्या राजेश पाटील तर लाज वाटायला पाहिजे होती. ज्या कुटुंबानं आपल्याला मदत केली त्याच कुटुंबातली व्यक्ती मेली आहे आणि आपण त्या दिवशी काहीच घडलं नाही याप्रमाणे होळी साजरी करतोय. कुठं गेला तुझा मित्राचा संबंध आणि कुठं गेली तुमचा पोलीस धर्म? कसला धर्मान कसलं काय रे? सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, उलटी पाटी केलीत तुम्ही. खलनिग्रहण आहे आणि सदरक्षण आहे अशी परिस्थिती जी आहे त्याच्या उलट्या करून टाकलं तुम्ही. खलरक्षण आहे आणि सदनिग्रहण आहे. अरे तुम्ही पहिली माती खाल्लीत ना त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. तुम्ही माती नव्हती खायला पाहिजे. त्याच वेळी तुम्ही जर नोंद केली असतीत ना 6 डिसेंबरला हे सगळे आरोपी अटक असते. पण 7 तारखेला पहाटे यांना अटक दाखवली आणि रात्री 7-8 वाजता त्याच दिवशी सुदर्शन घुले वाल्याला फोन करून सांगतोय असं घडलं आणि वाल्याने निरोप दिला, आड आला तर आडवा करा. तुम्ही सांगताय. अशा संतोष देशमुखाला हाल हाल होईपर्यंत मारलं यांनी. फक्त व्हिडिओ बघून आणि फोटो बघून नुसतं मन विवळून चालणार नाही. यांना फासावर लटकवता आलं पाहिजे. यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. यासाठी महाराष्ट्राची जनता पेटून उठली पाहिजे. ते काम पहिल्यांदा व्हायला पाहिजे. बघा आणखी काय पुढे म्हटलंय तो. आता काय बघितलं त्यांनी? दैठणा. आता त्यांनी शोधायला सुरुवात केली. कुठंतरी ही बॉडी टाकली पाहिजे. काही करून ही जी बॉडी आहे ही आता गाडीत ठेवून चालणार नाही. म्हणून जयराम चाटेनं त्यांना कपडे घातले संतोष देशमुखाला. गाडीत ठेवलं, वाट बघितली अंधार पडेपर्यंत आणि मग उचललं आणि दैठणा फाट्याजवळ त्यांचा मृतदेह फेकून दिला आणि स्कॉर्पिओतून वाशीच्या दिशेनं पळून गेले. तिथंही पुढे काहीतरी वाशीच्या पीआयनी त्यांना मदत केलेली आहे आरोपींना पळून जाण्यात. म्हणून त्याला सुद्धा सहआरोपी करा अशी मागणी होतीये. आता याच्याही पेक्षा भयानक जबाब आहे ना तो ह्या सुदर्शन घुलेच्या मित्राचा आहे. गोपनीय साक्षीदार आहे एक जण. इतका भयानक जबाब आहे ऐकून सुद्धा आपल्या काळजात धस होईल. काय बोललाय बघा. सुदर्शन घुलेच्या मित्राच्या जबाबात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. काय आहे? संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट होता. पहिल्यापासून आपण ऐकतोय. सुरेश धस यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला होता. नंतर मस्साजोगकरांनी, सुप्रिया सुळे जेव्हा गेल्या होत्या मस्साजोगकरांच्या आणि धनंजय देशमुखांच्या भेटीला, तेव्हा मस्साजोगकरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की संतोष देशमुख यांची बॉडी केजला आणायची सोडून, केज जिल्हा उपरुग्णालयात आणायची सोडून ती कळंबच्या दिशेनं नेली जात होती. का नेली जात होती? कोण नेत होतं? कोणी ऑर्डर दिली? कशासाठी? या प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजेत. पण त्याचं चार्जशीट मध्ये कुठंच उल्लेख नाही, कुठंच नाव नाही, कुठंच नोंद नाही. अहो जबाबात आहे ना, जबाबात आहे ना. मग काढा ना शोधून. कोण होतं त्या अँब्युलन्स मध्ये? कुणाची पोलीस गाडी होती? कुठला अधिकारी ड्युटीवर होता? का नाही काढत जाते? कुणाला दडवलं जाते? कुणाला लपवलं जातंय? कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवलं जातंय? कुठल्या नेत्याला वाचवलं जातंय? बघा काय म्हटलंय. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट होता. सुदर्शन घुलेनं विष्णू चाटेल म्हणजे कोणी आखला होता हा प्लॅन? या सुदर्शन घुलेनं प्लॅन आखला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचं. आपल्याला माहिती आहे ते घटना जी काही मस्साजोगकर आणि सुरेश धस यांनी सांगितली होती. कळमला कोणतरी एक लेडीज तयार करून ठेवली होती. तिथं जायचं, त्यांच्या दारात याला तडपडलेल्या अवस्थेत टाकायचं आणि मग गलका करायचा, गोंधळ घालायचा आणि काहीतरी ह्यांनी उद्योग केला म्हणून तिथं मारायचा आणि सहानुभूती मिळवायची. म्हणून मारला म्हणून. काय सुदर्शन घुलेनं सांगितलं होतं विष्णू चाटेला? कुठं माहिती काय? तिरंगा धाब्यावर. हॉटेल तिरंगा धाबा, नांदूर फाटा, नगर अहमदपूर रोड, रात्री 9:30 वाजता. आणि तिरंगा हॉटेलच्या शेजारी दोस्ती वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटर. तिथं यांची दोस्ती झाली होती का? नाही. हे दोस्ती पहिल्यापासून आहे यांची. यांची दुश्मनी झाली होती संतोष देशमुखांशी आणि त्याला संपवण्याचा सगळा घाट दोस्ती वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटरवर शिजला. काय झालं? काय म्हणाला तो? संतोष देशमुखाला उद्या उचलून नेतो आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवतो. ते ऐकलं कोणी? सुदर्शन घुलेचाच मित्र गोपनीय साक्षीदार. त्यांनी ऐकलं कारण की तो त्यांच्यासोबत होता. तो विष्णू चाटेला काय सांगितलं? उद्या उचलून नेतो संतोष देशमुखांना आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवतो.
तिरंगा हॉटेलमधल्या बैठकीत घुले विष्णू चाटेला बलात्काराच्या गुन्ह्यात सरपंचाला अडकवण्यासंदर्भात बोलला होता. यावर विष्णू चाटेने काय सांगितलं माहिती घुलेला? विष्णू चाटे घुलेला काय म्हटला? आधीच एकतर विष्णू चाटे काय म्हटला होता माहितीये? स्वतःची ती इज्जत घालवली, आमची पण घालवली, आम्ही कमवायचं आणि तुम्ही घालवायचं. कंपनी साधी बंद करता आली तुम्हाला, हात हलवत परत आलात. हे सगळे जेव्हा बोलले होते तेव्हा सुदर्शन घुलेला पंपिंग झालं होतं. तेव्हा विष्णूसाठी काय म्हणला माहिती काय? अरे तुला काय करायचं ते कर, नाहीतर गावाकडं चितर पाखर आणि ससे सांभाळ, पण केजला परत येऊ नको. परत केजला येऊ नको, मला तोंड दाखवू नको. गावाकडे जा तिकडं ते तुझ्या टाकळीत आणि काय कर, चितर पाखर ससे पकडत बस, सांभाळत बस, पण केजला यायचं नाही परत. तुला काय करायचं ते कर. म्हणजे संतोष देशमुखच्या बाबतीत तुला काय करायचं ते फुल परवानगी, फुल परमिशन. मी हाय, वाले आहे, बघू पुढचं पुढं. असा जबाब सुदर्शन घुलेच्या मित्रांना दिलाय. म्हणजे यांची किती तयारी होती. हत्येपूर्वी संतोष देशमुखांना तिथे टाकायचं, पण संतोष देशमुखांना मारलंच इतकं तुम्ही नालायकांनो. 2 तास 7 मिनिटं जीव गेला हो त्या माणसाचा. आणि मग तुम्हाला कळलंय आता मेलंय हे. त्यामुळे गाडीत बॉडी टाकली, अंधार पडण्याची वाट बघितली आणि मग दैठणाच्या कुठल्या तरी निर्जन शिवारामध्ये टाकून दिलं. अरे संतोष देशमुखांच्या चारित्र्यावर तुम्ही डाग लावू शकत नाही. ते नियतीला मान्य नव्हतं. तुम्ही त्यांचा जीव घेतलात, पण त्यांच्या चारित्र्यावर डाग नाही लावू शकलात. डाग नाही लावू शकलात. कारण की देव माणूस, सेवाभावी वृत्तीचा माणूस, आयुष्यभर समाजासाठी जगला, आयुष्यभर दुसऱ्यांच्या मदतीला धावून आला, आयुष्यभर गावासाठी खपला. त्या माणसाच्या अंगावर तुम्ही चारित्र्याचा डाग नाही लावू शकलात. तुम्ही फक्त जीव घेऊ शकलात, त्यांच्या विचारांना संपवू नाही शकलात. तुमची पात्रताच नव्हती तेवढी. पण तुम्ही दैठणा शिवारात टाकल्यानंतर तुमचाच प्लॅन जो फसला, तोच प्लॅन त्यांच्या डेडबॉडी संदर्भात करण्याचा प्रयत्न करणारे नालायक आहेत ना, त्यांना पहिल्यांदा अटक व्हायला पाहिजे. त्यांना पहिल्यांदा अटक व्हायला पाहिजे. पहिल्यांदा पोलीस गाडी तिथं पोहोचली दैठणात, लगेच अँब्युलन्स मध्ये बॉडी टाकली, मागं पोलीस गाडी, पण त्याच्या मागं मस्सा जोक्करची तरुण पोरं होती. गाडी छत्रपती शिवाजी चौकातून आता केजकडे त्या जिल्हा उपरुग्णालयाकडे वळवायची सोडून कळमकडे चालली. तेव्हा मग मस्सा जोक्करांनी हटकलं तिथं. तेव्हा त्या पोलिसाला कळलं, अरे नाही, चला वळवा परत केजकडं. काय प्लॅन होता म्हणजे तुमचा कळमला न्यायचा? म्हणजे म्हणजे मेले नसते संतोष देशमुख तरी न्यायचा होता. आणि आता मेल्यावर चला म्हणजे किमान मेल्यावर तरी सांगता येईल की असं असं इथं गेला होता म्हणून असं असं घडलं आणि म्हणून मारला म्हणून. अरे तुमचा तोही प्लॅन फसला. नियतीला तेही मान्य नव्हतं. कारण की संतोष देशमुख निष्कलंक जगले होते आणि निष्कलंकच मृत्यू पावले. ना जिवंतपणी त्यांच्या अंगावर कुठला डाग आला, ना मृत्यूनंतर त्यांच्या अंगावर कुठला डाग येऊ दिला नियतीनं. हे त्यांच्या पुण्याईचं गमक आहे. हे त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामाचं गमक आहे. त्यांच्या चारित्र्यावर नाही डाग. तुम्ही उघडं केलं त्यांना, तुम्ही विवस्त्र केलं, तुम्ही मारलात, तुम्ही त्यांच्या बरगड्या तोडल्यात, त्यांचं 1.5 लिटर रक्त साकळवलं, तुम्ही त्यांना रक्ताची उलटी घडवलीत, तुम्ही त्यांच्या तोंडावर लघवी केलीत, पण त्यांच्या चारित्र्यावर डाग नाही लावू शकलात. पण नराधमांनी तुम्ही तुमच्या चारित्र्यावर, तुमच्या कॅरेक्टर, तुम्ही तर मुळातच कॅरेक्टरलेस आहे रे. तुमच्या कॅरेक्टरवर जो डाग लावलाय ना, तो डाग आता तेव्हाच फिटल. कुठला फिटल? तुम्ही तर नरकातच चाललात आता. पण किमान आमच्या समाधानासाठी तुम्ही फासावर जाल यासारखं समाधान नसेल आम्हाला. अख्खी महाराष्ट्राची जनता वाट पाहतीये. संतोष देशमुख खून खटल्याच्या शेवटच्या सुनावणीचा दिवस, न्यायाधीशांच्या मुखातून येणारं ते वाक्य निकालाचं धनंजय देशमुखांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की मी फक्त त्यासाठी आतुर आहे की न्यायाधीशांच्या मुखातून आता हे वाक्य येत आहे आणि या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी. हे वाक्य त्यांना ऐकायचंय. केवळ धनंजय देशमुखांचेच कान आतुर नाहीयेत, अख्खा महाराष्ट्र आतुर आहे हे ऐकायला की या नीच नराधमांना फाशी व्हायला पाहिजे, दुसरं काहीच नाही. म्हणून आणखी पुढं
फार महत्वाचं आहे. याच्यात जे खुलासे झालेत ना या कबुली जबाबामध्ये, हे खुलासे पाहूनच असं वाटतंय की या सगळ्या नराधमांनी किती पूर्व नियोजित हा सगळा प्रकार केला होता. म्हणून त्या विष्णू चाटेने सांगितलं की तू काहीही कर संतोष देशमुखाचं, पण मला परत थोबाड नाही दाखवायचं केसला येऊन. ससे सांभाळत बस, पाखरं मारत बस, नाही तर चित्र मारत बस, मला थोबाड नाही दाखवायचं. मला फक्त संतोष देशमुखांना मारल्याचं, त्यांच्या मृत्यू झाल्याचं तोंड मला दाखवायचं, हे विष्णू चाटेच्या नालायक नीच वृत्तीचं लक्षण होतं. काय झालं पुढं? मग शिवराज देशमुख जे संतोष देशमुखांसोबत त्या दिवशी गाडीत होते ना, जे आय विटनेस या प्रकरणातील, त्यांनी तर अख्खा कच्चा चिट्टा काढलाय त्या केसचा. केज पोलीस स्टेशन मध्ये कशी पोलिसांनी दिरंगाई केली, कसा कानाडोळा केला, अपहरण झाल्यानंतर याचा सगळा कबुली जबाब दिलाय. तरी त्या केज पोलीस स्टेशनच्या पोलिसांना मोकळं सोडलंय, सहआरोपी केलं जात नाहीये. आता आणखी एक ट्विस्ट या प्रकरणात उभं राहिलंय. ते ट्विस्ट फार गरजेचं आहे, ते आपण पाहूयात. कारण की या प्रकरणामध्ये सुग्रीव कराड हे नाव एक नवीनच पुढे आलंय. सुग्रीव कराड. आतापर्यंत फक्त आपण वाल्मिक कराड आणि त्याची पोरं, ते सुशांत कराड बिराड ऐकली होती. हे सुग्रीव कराड काय आहे? आणि आता याच नावाशी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या कबुली जबाबाशी त्यांच्या कबुली जबाबात या नावाचा उल्लेख केला गेलाय. त्यामुळे आता या सुग्रीव कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काय संबंध आहे, हे आता पोलीस तपासात पुढे येईलच. पण जी काही माहिती आपल्याला मिळाली त्या प्रकरणात, या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय. सुग्रीव कराड, संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून केली असल्याचं आरोपींनी आपल्या जबाबात म्हटलंय. म्हणजे सुदर्शन घुलेला 8 डिसेंबरला ग्रामस्थांनी संतोष देशमुखांनी जी काही मारामारी हाणामारी झाली, ती सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून केली. हा सुग्रीव कराड कोण आहे? काय म्हटलंय आणखी? त्यामुळे सुग्रीव कराड कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांनी दिलेल्या जबाबातून एक नवं नाव समोर येतंय. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली असल्याचं आरोपींनी आपल्या जबाबात म्हटलंय. सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांचा अपमान झालाय, याचा बदला घ्यायला पाहिजे असं कोण म्हटलं? कृष्णा आंधळे. यांनी कुणाला सांगितलं? या जयराम चाटे आणि महेश केदारला. अशी माहिती देखील त्यांनी या जबाबात दिलेली आहे. त्यामुळे बदला घेण्यासाठी देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचंही चाटे आणि केदारनं सांगितलं. इथे प्रत्येकाचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे बदले आहेत. आपल्या भैयाला मारहाण झाली, आपल्या वाल्मिक अण्णाचा अपमान झाला. आता या दोघांचा बदला घेतला पाहिजे. त्या सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली. हे कोण बोललं? कृष्णा आंधळे. हा पण मुकादम या सुदर्शन घुलेचा चेला, जो अजून बोंबलत फिरतोय, जो हाय का नाही हाही प्रश्न पडलाय. ही फासावर लटकावल्यावरच भेटतो की काय कोणास ठाऊक, हा प्रश्न पडला आता. आता ह्या कृष्णा आंधळेनी या चाटेला, जयराम चाटेला आणि कुणाला, त्या महेश केदारला सांगितलंय याचा बदला घेतला पाहिजे. म्हणजे कृष्णा आंधळे सामील का झाला, त्याचा रोल वेगळा. जयराम चाटे, महेश केदार प्रत्येकच आपलं कॅरेक्टर आहे. आता सुग्रीव कराड याच्याबद्दलची जी काही माहिती आहे त्यानुसार हा केज मधला रहिवासी आहे, केज मधली ही व्यक्ती आहे. जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबात या सुग्रीव कराडचं नाव आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा जर आपण विचार केला तर या प्रकरणामध्ये आणखी काही नवनवीन ट्विस्ट येत आहेत का ते देखील पाहायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आकाचे आका, त्यांचे सगळे चेले चपाटे, हे नेमके सगळे कोण आहेत हे देखील शोधून काढलं पाहिजे. कारण की खासदार बजरंग सोनवणेंनी एक स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्यावेळी 6 डिसेंबरला राडा झाला आवादा कंपनीवर, त्याच कंपनीच्या समोरील रस्त्यावर कोण उभं होतं त्याचा शोध घेतला पाहिजे. कोण उभं होतं? आता शेवटी मी तुम्हाला मागाशीच म्हणालो, जाताना शेवटला लाईव्ह मध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे, जे 15 व्हिडिओ हाती आले त्या 15 व्हिडिओ मध्ये काय घडलं, अगदी 15 वाक्यात काय स्पष्ट झालं.
छातीवर उडी मारली, रक्ताची उलटी आली होती. 2 तास 7 मिनिटं म्हणजे 127 मिनिटं मारत होते. आरोपी क्रमांक 6 महेश केदार यानंच आपल्याच मोबाईलमध्ये 15 व्हिडिओ आणि 8 फोटो स्वतःच्या मोबाईलवर काढले होते. पहिला व्हिडिओ कधी 3:46 मारहाणीला सुरुवात झाली त्याचा पहिला व्हिडिओ आहे. शेवटचा व्हिडिओ कधी आहे 5:33 शेवटचा व्हिडिओ आहे. म्हणजेच 127 मिनिटं म्हणजेच 2 तास 7 मिनिटं. काय घडलं 9 तारखेला? पहिला व्हिडिओ 1 मिनिट 10 सेकंदाचा आहे. म्हणजे 3:46 हा व्हिडिओ काढला गेला. यात काय झालंय, काय दिसतंय आपल्याला? पांढऱ्या रंगाचा पाईप आहे, वायर सारखं हत्यार आहे. या दोन्ही हत्यारांच्या साह्यानं आणि लाथाबुक्क्यांनी संतोष देशमुखांना मारहाण केली जाते. व्हिडिओ क्रमांक 2 53 सेकंदाचा 3:47 काढलेला आहे. शिवीगाळ करण्यात येते प्रचंड, मारहाण करण्यात येते. पुन्हा एकदा पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरनं मारलं जात आहे आणि याच वेळी पॅन्ट काढली गेली आहे. व्हिडिओ तिसरा 35 सेकंदाचा 3:48 काढलाय. बुटाच्या साह्यानं मारहाण होतीये. तर त्या ठिकाणी दुसरा आरोपी हातात वायर सारखं हत्यार आहे, ज्याला पाठीमागं मूठ आहे, त्यानं मारतोय. व्हिडिओ क्रमांक चौथा 2 मिनिट 4 सेकंदाचा 3:51 काढलेला. शिवीगाळ केली जातीये, लवचिक पाईपानं मारहाण केली जातीये. महेश केदार याचं शूटिंग करतोय आणि या व्हिडिओत सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दिसते. तीच ती MH44Z9333 या त्याचा ग्रुप आहे ना त्या सुदर्शन घुलेचा, त्याला लई नाद आहे ह्या 333चा. पुढं व्हिडिओ पाचवा 7 सेकंदाचा 3:52 मारहाण करताना कॉलरला पकडून उठवून बसवताना दिसतंय. व्हिडिओ सहावा 36 सेकंद 3:53 काढला गेलेला आहे. तोंडावर आणि इतर ठिकाणी शरीरावर मारहाण झाल्याचं दिसतंय. व्हिडिओ सातवा 14 सेकंदाचा 3:54 काढलेला तपकिरी रंगाच्या पाईपानं मारहाण करताना मोबाईल मध्ये शूट करताना एका व्यक्तीचा हात दिसतोय. व्हिडिओ आठवा 4 सेकंदाचा 3:54 या ठिकाणी संतोष देशमुख यांना बळजबरीनं काहीतरी सांगितलेलं दिसतंय, सांगताना दिसतायत हे सगळे आरोपी. व्हिडिओ 9 52 सेकंद 3:57 तोंडावर आणि इतर ठिकाणी मारहाण झाल्याचं दिसतंय. सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावून खाली पाडून प्रतीक घुले तोंडावर उभ्यानं लघवी करताना दिसतोय. आज तो 9वा व्हिडिओ जे आता नालायक नीच आहे ना हा प्रतीक घुले तोंडावर लघवी करताना दिसतोय. आणि संतोष देशमुखांच्या तोंडातून काय काढतायत? सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे म्हण. ही असली यांची नीच प्रवृत्ती. व्हिडिओ 10 अवघा 2 सेकंदाचा आहे 3:58 काढलेला. संतोष देशमुख यांच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्यांना अंडरवेअरवर बसून पाईपनं मारहाण आणि अन्य एक जण त्याचं शूटिंग करतोय. व्हिडिओ 11 5 सेकंदाचा 3:58 अंडरवेअरवर बसून शूटिंग काढलं जात आहे. व्हिडिओ 12 सेकंद 3:59 अंडरवेअरवर बसून जबरदस्तीनं केस ओढून बोलण्यास लावून शूटिंग काढलं जाते, काहीतरी बोलायला लावतात त्यांना. व्हिडिओ 13 1 मिनिट 44 सेकंदाचा 3:34 5 सेकंद असताना काढलेला आहे. स्कॉर्पिओ जवळ अंडरवेअरवर उताण्या स्थितीत झोपून मारहाण करण्यात येते. व्हिडिओ 14 1 मिनिट 4 सेकंदाचा 3:35 देशमुखांना उठवलं जात आहे, उठवून बसवलं जात आहे. मग शर्ट घालण्यात येतोय. शर्ट घालण्या अगोदर त्यांचं फाटलेलं आणि रक्तानं माकलेलं बनियान फेकून देताना दिसतंय. आणि व्हिडिओ 15 24 सेकंदाचा 3:53 या व्हिडिओमध्ये कुठेतरी अगदीच एकदम किंचितचा आवाज कोणीतरी विव्हळताण्याचा येतोय, कंटानाचा येतोय. अर्थात ती व्यक्ती म्हणजे संतोष देशमुखच. एकंदरीतच हे सगळे व्हिडिओज, हे फोटोज जेव्हा महाराष्ट्रानं पाहिले ना, तेव्हा अख्खा महाराष्ट्र हळहळला, विव्हळला. संतोष देशमुखांना ज्या काही वेदना झाल्या ना, त्या वेदना ऐकूनच आम्हाला वेदना झाल्या. पण ह्या नीच नराधमांच्या संवेदना मेल्या
म्हणून हे राक्षस झाले आणि या सगळ्या राक्षसांनी संतोष देशमुखांना हाल हाल करून मारलं. मला इतकंच म्हणायचंय, या सगळ्या कबुली जबाबात तुम्ही कबुली दिली तो की आम्ही कसं मारलत, तुम्ही कसं मारलत या अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं ऐकलं. उद्या तुम्ही फासावर जाणार, अख्खा महाराष्ट्र बघेल ऐकेल. पण तुम्ही ज्याला मारलत ना, व्यक्ती मात्र आम्हाला परत बघायला मिळणार नाही. ना धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला, ना मस्साजोगकरांना, ना महाराष्ट्राला. ती व्यक्ती मात्र शरीर रूपानं तुम्ही कायमची मारली. दुसरं काय बोलू शकतो आपण. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.